कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या तर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. 13 नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव एकदा नव्हे तर दोनदा दिला होता. त्यानंतर राऊत यांनी राजीनामाही दिला आहे. तेव्हापासून ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्या अजूनही घडत आहेत. कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या उर्वरित कार्यकाळात 2 नगराध्यक्षा समान कालावधीसाठी होतील, असे सभापती राम शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना सूचित केले असल्याची चर्चा आहे. कर्जत नगरपंचायतीच्या बंडाळीनंतर एकूण 13 नगरसेवक विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यांनी पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार सभापती राम शिंदे यांना दिले होते. त्यावर सर्वांशी सकारात्मक चर्चा करीत उर्वरित कार्यकाळात 4 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल असा तोडगा राम शिंदे यांनी काढला असे सूत्रांकडून समजते. रोहिणी घुले आणि छाया शेलार यांना समसमान कालावधीसाठी नगराध्यक्षपदावर संधी देण्यात आली, तर रोहिणी घुले यांच्या रिक्त होत असलेल्या उपनगराध्यक्षपदावर आता गटनेते संतोष मेत्रे यांची वर्णी लागणार आहे. दुसऱ्या टर्ममधील उपनगराध्यक्षपदाचे नाव नंतर सर्वानुमते ठरवण्यात येईल असा फॉर्म्युला राम शिंदे यांनी काढत तिन्ही पक्षांचा समतोल राखला असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या फॉर्म्युल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी जर काही नगरसेवक आमदार रोहित पवार व नामदेव राऊत गटात गेले तर इतरांना संधी कशी मिळेल असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीच्या वेळी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता जशी परिस्थिती निर्माण झाली तशीच राहिली तर इच्छुकांनी काय करायचे असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.